शिकवलं होतं आज आपण थोडीशी त्याची रिव्हिजन कंटिन्यू करूया आणि मग पुढचा लेसन कंटिन्यू करू. ओके, वी विल स्टार्ट अवर लेक्चर ॲट 6 o'clock एक्झॅक्टली. अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे, बाकीच्यांना जॉईन होण्यासाठी आपण वेळ देऊया तेवढा. लास्ट लेक्चरला मी होमवर्क दिला होता, जो आपण टॉपिक आता 4th लेसन शिकलो होतो, जो 4th चॅप्टर आपण कंप्लीट केला होता. त्याच्या चॅप्टरच्या खाली जो एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइज मधल्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहून पाठवायची होती. ओके, तर आज मी थोडासा एक्स्ट्रा होमवर्क देईन आणि शिवाय तो होमवर्क असं दोन्ही तुम्हाला कंप्लीट करायला लागेल. मागच्या लेक्चरला बरीच लोक नव्हती, त्यामुळे तुम्हाला होमवर्क कदाचित मिळालेला नसेल. तर तो तुमच्यासाठी होमवर्क असेल, 4th चॅप्टरचे एक्सरसाइज सॉल्व्ह करून अपलोड करायचा आहे. ओके, मी आज चेक केलं तर मला फक्त एकीचाच होमवर्क आलेला होता, बाकी कोणाचे दिसले नाहीत मला होमवर्क. तर आता मागच्या आठवड्यात हा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून आपण हा होमवर्क थोडासा एक्सटेंड करूया. तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये सबमिट करू शकता, नेक्स्ट लेक्चरच्या आधीपर्यंत. ओके, मला फक्त एकदा सांगा, माझा आवाज क्लिअरली येतोय तुम्हाला? इज माय व्हॉइस क्लिअर? ओके, आणि मी आता स्क्रीन प्रेझेंट करते. स्क्रीन प्रेझेंट होतोय की नाही ते सुद्धा सांगा. ओके, सो इज माय स्क्रीन विजिबल नाव? स्क्रीन दिसतोय? ओके, थँक्यू. तर आता आपण नेक्स्ट चॅप्टर पासून स्टार्ट करूया. द नेक्स्ट चॅप्टर इज फॅमिली व्हॅल्यूज. तर आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचंय, तर आपण एका कुटुंबात राहतो. आपण सगळे आई बाबा भाऊ बहीण हे सगळे आपण एकत्र एका फॅमिलीमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये काही वेळेला आजी आजोबा सुद्धा असतात, लहान भावंड असतात, काका काकू असतात. तर ह्या सगळ्यांबरोबर राहताना आपण कसं वागलं पाहिजे, आणि आपल्या एक सोसायटीमध्ये पब्लिकमध्ये सुद्धा आपला काय रोल असतो, आपण काय काम केलं पाहिजे, याच्याबद्दल हा जनरल चॅप्टर आहे. ओके, आपण लास्ट लेक्चरला एक पेज कंप्लीट रीड करून ते थोडासा भाग हा पूर्ण केलेला होता. आज आपण हे पेज परत वाचूया. ओके, सो एनीबडी इज इंटरेस्टेड फॉर रीडिंग? कोणाला वाचायचं आहे हे पेज परत एकदा? प्लीज राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. स्टुडंटचं नाव पाठवा. दीक्षा, आर यू रेडी फॉर रीडिंग? Please switch on your. Yes, miss. Okay, I'll share my screen. Can you see it? Yes, miss. Okay, please start reading from role in decision making. Role in decision making. We learn together in a family. Every person likes and dislike are different. Or Thoughts things, and hearts and opinions are also different. We ourselves are different from others. Every soul, other together thoughts and opinions and opinions can match
ओके ओके एक 2च मिनिटं थांब. काय होतंय, बॅकग्राऊंड व्हॉइस खूप येतोय आणि तुझा आवाज थोडा हळू येतोय. वाचतेस तू बरोबर, पण आवाज थोडासा हळू येतोय. ओके, सो माईक ऑफ कर थोड्या वेळासाठी तुझा. ओके, नो प्रॉब्लेम. आता जो फर्स्ट पेज आहे ते थोडंसं मी वाचते स्टार्टिंगला आणि त्याच्यात काय काय आहे ते सांगते तुम्हाला. काय काय रोल इन डिसिजन मेकिंग मध्ये आहे आणि पुढे काय आहे, आणि मग पुढच्या पॅरेग्राफ पासून तुम्हाला वाचायला देते. ओके, सो फर्स्ट जे आहे आपल्याला तो पॅराग्राफ तिने आता कुठपर्यंत वाचलं होतं त्याचा अर्थ मी सांगते थोडक्यात. की आपण सगळे एकत्र एका कुटुंबात राहतो. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. हे आपण घरी बघतोच. आईची आवड वेगळी असते, आपली वेगळी असते, आपल्या भावाची वेगळी असते. त्याच्यानंतर प्रत्येकाची मतं आणि विचार हे सुद्धा वेगवेगळे असतात. परंतु असं जरी असलं तरी काही गोष्टींमध्ये मात्र आपले मतं आणि आपले विचार हे जुळालेले असतात. वी हॅव लव्ह अँड अफेक्शन फॉर इच अदर. आपण एकमेकांची काळजी सुद्धा घेत असतो घरामध्ये. वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न्ड अबाउट अदर पीपल्स वेलबिंग. बाकीच्यांच्या तब्येतीबद्दल सुद्धा आपल्याला काळजी असते, घरातल्या लोकांबद्दल. वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन्स अबाउट एनिथिंग इन द हाऊस. आपल्याला घरामध्ये कुठलाही डिसिजन घ्यायचा आहे तर आपण त्याच्याबद्दल आधी सगळ्यांशी बोलतो आणि मग ठरवतो. फॉर एक्झाम्पल, एखादी आपण ट्रिप प्लॅन करतोय किंवा आपल्याला आता क्लास जॉईन करायचा आहे, कुठल्या शाळेत जायचं, हे सुद्धा सगळं आपण घरी डिस्कस करून सगळे एकमताने ठरवतात. वी कन्सल्ट इच अदर अँड मेक डिसिजन्स दॅट एव्हरीवन अग्रीज विथ. आपण एकमेकांशी बोलून ठरवतो, सगळ्यांना जे मान्य होईल तेच आपण करतो. इन दिस वे वी आर पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग इन द फॅमिली. आता आपल्याला हळूहळू जसे जसे आपण मोठे व्हायला लागतो तसे तसे ह्या डिसिजन मेकिंग म्हणजे कुठलाही निर्णय घेताना आपली मतं सुद्धा विचारली जातात. तुम्हाला काय वाटतंय असंही तुम्हाला विचारलं जातं, बरोबर. सो ती निर्णय घेण्याची तुमची क्षमता जी आहे ती तपासली जाते ह्या सगळ्यातून. आता जेव्हा ह्याचा सगळ्याचा उपयोग काय आहे, जेव्हा तुम्ही इनिशियली स्टार्ट कराल, घरामध्ये आपण एखादं मत मांडतोय तर हळूहळू आपल्याला ही सुरुवात होते की आपण पब्लिकली 4 लोकांच्यात जेव्हा जाऊ, बाहेर जेव्हा जाऊ, आता तुमच्यासाठी शाळेत जाल, तुम्ही कुठे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तुमची चालू असेल तिथे जाल, त्या ठिकाणी तुम्ही जे मत मांडाल दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सो पुढचं बघूया आपण. व्हॉट हॅपन्स व्हेन एव्हरीवन हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग. जेव्हा प्रत्येकाला काही ना काहीतरी सहभाग, कशात तरी आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जो काही सहभाग घेतो त्याच्यामुळे काय होतं, तर इच पर्सन गेट्स द अपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक. प्रत्येक जण आपण काय विचार करतोय ह्याच्याबद्दल बोलण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. तुमच्या शाळेत डिबेट किंवा कॉम्पिटिशन, स्पीचेस हे सगळं होत असेल, बरोबर. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय मेन फोकस काय असतो, की तुमचे विचार मांडले जावे. आता आपण जेव्हा इंग्लिशच्या लेक्चरमध्ये मी टॉपिक देते माय स्कूल, प्रत्येकाचं बोलणं सेम असतं का? प्रत्येक जण तीच वाक्य सांगतो का? नाही, प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळं मत मांडतो. ते प्रत्येकाचं स्वतःचं मत असतं, राईट. सो जेव्हा बोलायला, विचार व्यक्त करायला दिले जातात तेव्हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं मत आपल्या लक्षात येतं. प्रत्येकाच्या डोक्यात काय विचार चाललेत ते आपल्याला कळतात. सो फर्स्ट काय, व्हॉट हॅपन्स द इच पर्सन गेट्स द अपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक. नेक्स्ट इज बाय आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन्स द सब्जेक्ट इज थरली डिस्कस्ड फ्रॉम एव्हरी ॲस्पेक्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा पूर्ण विचार हा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण त्याच्या सगळ्यांकडून मतं घेऊ. आता एकच माणूस परिपूर्ण असतो असं नाही, एकालाच सगळं माहिती आहे या जगातलं असं तर नाही होत. एखाद्याला एक गोष्ट माहित असते, दुसऱ्याला दुसरी. म्हणजे आईला एक गोष्ट माहित असते, वडिलांना एक माहित असते, तुमच्या बहिणीला एखादी माहित असेल. प्रत्येक जण जेव्हा बोलतं तेव्हा प्रत्येकाचे विचार त्याच्यामध्ये येतात आणि शेवटी तो निर्णय घेतला जातो. नेक्स्ट काय उपयोग होतो त्याचा, वी फील लाईक अ मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फॅमिली व्हेन वी सी दॅट अवर ओपिनियन इज व्हॅल्यूड. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समज एखादं मत मांडलं आणि आता तुमचं घरचं असं चाललेलं आहे की आपण कुठेतरी ट्रिपला जाऊया.
प्रत्येक जण काही ना काहीतरी ठिकाणांची नावं सांगतोय. तुम्ही समज ठिकाण सांगितलं एखादं, तुम्ही सांगितलं महाबळेश्वरला फिरायला जायचं आणि सगळ्यांनी तुमच्या निर्णयावर चर्चा केली. तुमचं जे मत होतं की आपण महाबळेश्वरला जाऊया ह्याच्यावर चर्चा केली आणि सगळ्यांनी एकमताने ठरवलं की ठीक आहे महाबळेश्वर चांगलंय. तर एक तुम्हाला चांगलं वाटतं ना की माझं ओपिनियन इथे कामी आला. मी जे सांगितलं होतं तसे घरचे वागले आणि आपण कुठेतरी चाललोय चांगल्या ठिकाणी. बरोबर. सो ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला एक महत्व आहे आपल्या फॅमिलीत हे आपल्याला समजतं. जस्ट ॲज वी हॅव अ रोल इन मेकिंग डिसिजन्स इन अवर फॅमिली, वी ऑल्सो हॅव अ रोल इन पब्लिक डिसिजन मेकिंग. जसं आपण आपल्या घरात काही मत मांडू शकतो, आपण पब्लिकमध्ये म्हणजे बाहेर घराबाहेर सुद्धा बाकी ठिकाणी आपली मतं मांडू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमचं शाळेमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी आहे, शाळेमध्ये गॅदरिंग आहे आणि तुम्हाला सांगितलंय की काय परफॉर्म करणार, तुम्ही डान्स करणार आहात, नाटक करणार आहात किंवा अजून काही करायची इच्छा आहे तुम्हाला, सिंगिंग आहे, पोएम रीडिंग आहे, जे काही असेल ते त्यातला चॉईस तुम्हाला मिळालाय. त्यात तुम्ही कशामध्ये चांगले आहात. सपोज एखाद्याला खूप चांगल्या प्रकारे कविता वाचता येतात तर ती व्यक्ती सांगेल की मी कविता वाचन करेन. दुसरा एखादा सांगेल की मी नाटक बसवेन. एक जण सांगेल माझी ऍक्टिंग चांगली आहे, मी नाटकात काम करेन. सो आपले स्ट्रेंथ वीकनेस ओळखून प्रत्येक माणूस काय काय करायचं हे ठरवेल. सो हा डिसिजन मेकिंग आहे. इन न्यूजपेपर्स वी रीड अबाउट मॅटर्स रिक्वायरिंग पब्लिक पार्टिसिपेशन. म्हणजे काय, काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन गरजेचं असतं, लोकांची मतं गरजेची असतात. फॉर एक्झाम्पल आता सगळ्यात कॉमन म्हणजे इलेक्शन. जेव्हा इलेक्शन येतं, कुठला नेता निवडून द्यायचा आहे हे आपल्या हातात असतं, लोकांच्या हातात असतं. आपण जी मतं देतो त्याला काहीतरी किंमत मिळते आणि आपल्या मतांवर अनुसरूनच नेता निवडून येतो. जो चांगलं काम करेल, ज्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर आहे, ज्यांनी व्यवस्थित आतापर्यंत काहीतरी देशाच्या प्रगतीसाठी केलेलं आहे, आपण त्या व्यक्तीला निवडून देतो. राईट. सो हे कोणाच्या हातात आहे, हे डिसिजन मेकिंग पब्लिकच्या हातात आहे. ओके. आता ही एक्झाम्पल्स आहेत काही, ती तुम्ही नंतर वाचा. आपण पुढे जाऊया थोडंसं. वी फील द नीड फॉर मायनर चेंजेस इन अवर एन्व्हायरमेंट. It is our advantage that everyone has a role in making decisions about changes in our surroundings. म्हणजे काय, आपल्याला समज एन्व्हायरमेंट मध्ये काहीतरी चेंज हवाय. आता तुमच्या समज नो साऊंड फॉर ऑल, सगळ्यांसाठी हा प्रॉब्लेम येतोय. 2 जणांचं आता आलं व्हॉइस ब्रेकिंग आणि नो साऊंड. जरा मला प्लीज चॅटबॉक्स मध्ये सांगा की सगळ्यांना हा प्रॉब्लेम येतोय. ओके, म्हणजे बाकीच्यांना व्यवस्थित ऐकू येतंय. ओके, देन ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांनी एकदा तुमच्याकडची रेंज चेक करा, कारण मला आता सुद्धा माझी वायफायची रेंज फुल दिसतीये. ओके. तर आता एन्व्हायरमेंट मधले काही आपल्याला फॉर एक्झाम्पल चेंजेस करायचे, म्हणजे असं आपण इमॅजिन करू की घराच्या अवतीभोवती आपल्या खूप झाडं आहेत एका सोसायटीच्या अवतीभोवती, आणि सोसायटीच्या मीटिंगमध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटल बॅलन्सचं चॅप्टर शिकलाय म्हणून समज तुम्ही सांगितलं, जाऊन मत मांडलं तुमचं की आपण जो पालापाचोळा गळून पडतोय त्याचं खत करण्यासाठी एक छोटीशी जागा बनवली तर चालेल का. तर हे तुमचं मत आहे, हे आपण हे विचारात घेतलं जाऊ शकतं की असं करता येईल का, की आपला जो पालापाचोळा जमा होतोय, जो कचरा जमा होतोय तो टाकायला काही सोय नाहीये, मग काय करता येईल. तर आपण त्याचं एका ठिकाणी जमा करून त्याचं खत बनवलं आणि ते नवीन झाडांसाठी वापरलं तर ते चांगलं पडेल का. हा जर सगळ्यांनी प्रस्ताव मांडला आणि तो अंमलात आणला गेला तर तुमचा रोल होता त्या डिसिजन मेकिंग मध्ये आणि ते उपयोगी पडलं. ह्याच्यामध्ये काय झालं, तुमचा इम्पॉर्टन्सही वाढला आणि एन्व्हायरमेंटसाठी आपल्या हातून काहीतरी चांगलं सुद्धा घडलं. राईट. सो हे जे काही आहे हे डिसिजन मेकिंगचे प्रॉफिट आहेत आणि आपल्याला जसा फॅमिलीमध्ये करता येतो, एखादा निर्णय घेता येतो, तसाच आपल्याला पब्लिकमध्ये सोसायटीमध्ये सुद्धा काही ना काही निर्णय घेता येऊ शकतो. द गव्हर्नमेंट वी इलेक्ट मेक्स डिसिजन्स रिगार्डिंग पब्लिक मॅटर्स. म्हणजे काय, आता जे आपण नेता निवडून दिलेला आहे आपल्याकडून ते सगळे पब्लिकसाठी काहीतरी डिसिजन घेतात, पब्लिकचं म्हणजे जनरल लोकांचं हित बघून. इफ वी फील दॅट अ डिसिजन मेड बाय द गव्हर्नमेंट इज रॉंग
वी कॅन रजिस्टर अवर ओपिनियन. आपल्याला जर असं वाटलं की हा जो निर्णय घेतलाय सरकारने तो मला आवडलेला नाही, तर आपण आपलं मत रजिस्टर करू शकतो, त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो. जर तुमचं मत खरोखरच तेवढं महत्वाचं आहे आणि त्याचा लॉजिकली विचार करता काहीतरी फायदा आहे, तर नक्कीच त्या मताचा विचार केला जातो. इन दिस वे वी कॅन बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या वे मध्ये आपण डिसिजन मेकिंग, कुठलाही निर्णय घेताना आपला रोल सिद्ध करू शकतो. ओके, नेक्स्ट एक छोटंसं ब्रॅकेट जे काही दिलं आहे स्क्वेअर, तो मी वाचते. बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन युअर होम. डू नॉट फॉर्म युअर ओपिनियन्स merely on the basis of what others say. Share your thoughts with others. ह्या 3 लाईन्स खूप महत्वाच्या आहेत. घरी जेव्हा कुठलाही डिसिजन घेतला जात असेल, तुमचं जर काही मत असेल तर ते घरात नक्की मांडा. नेक्स्ट, तुमची मतं ही फक्त दुसरा सांगतोय म्हणून त्याच्यावर अवलंबून ठेवू नका. ओके, फॉर एक्झाम्पल तुमची मैत्रीण तुम्हाला सांगते की चल आता खेळायला जाऊया, अभ्यास नंतर कर ना. तुम्ही ठरवायचं की तुमचा कितपत अभ्यास झालाय, होमवर्क झालाय की नाही. जर होमवर्क झाला असेल तर कोणी खेळायला जाऊच शकतं, पण आता वाजलेत 6, आपल्याला होमवर्क करायचं सुद्धा आहे. मग आपण ठरवायचं, मैत्रीण सांगतेय की चल खेळायला, काही नाही होत, कोण काही नाही बोलणार, तर तिथे आपण विचार करायचा. फक्त दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपण नाही ठरवायचं की आपण काय करायचंय. शेअर युअर थॉट्स विथ अदर्स. तुमच्या मनात जे काही आहे ते इतरांशी बोला. जे काही वाटतंय किंवा आता समज असं वाटतंय की मला हा चॅप्टर कळलेला नाहीये, ह्या विषयाची मला भीती वाटते, असा अभ्यास करताना आत्ता वाटतंय, तर ते आई बाबांशी बोलायचं, तुमच्या टीचर्सशी बोलायचं की मला हा विषय अवघड जातोय, मी कसा हा इम्प्रूव्ह करू शकेन. ह्या गोष्टी इतरांशी बोलायच्या. ओके, या सगळ्या, अजून तुम्ही खूप छोटे आहात, या सगळ्या गोष्टी आता एकदम सोप्या आणि साध्या वाटतात, बट ह्याच गोष्टी थोड्या थोड्या पुढे जसं जसं आपण मोठे होत जातो थोड्याशा अवघड वाटायला लागतात. आपण इतरांशी बोलायला घाबरतो. साधं बघा, तुम्ही वर्गात समज एखादा प्रश्न विचारला तर पटकीने उत्तर देताना आपल्याला एकदा तरी मनात शंका येते की माझं उत्तर चूक असेल तर सगळे हसतील, बरोबर. पण हा विचार नाही करायचा, सगळेजण त्या ठिकाणी शिकायला आलेले असतात, राईट. कोणाला कदाचित ते उत्तर माहितीही नसतं, तुमच्याकडून कळतं. ओके, सो तेव्हा आपण हा विचार करायचा असतो की जर माझं उत्तर बरोबर आलं तर इथे कोणालाही माहित नाही ते मला माहितीये, माझं महत्व किती वाढेल, राईट. हा थोडासा आपल्या अप्रोच मध्ये एक फरक करायचा आहे आता आपल्याला हळूहळू. ओके, आता इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला सुद्धा आम्ही बघितलं होतं, तेव्हा फक्त दोघच जण होते, आय गेस हर्षद आणि प्रमिता, हे दोघच जण या जेव्हा मी फर्स्ट पेज घेतलं होतं तेव्हा होते. सो नाव आता बाकीच्यांना इथपर्यंत नक्की कळलंय, जे वाचलं ते आता बाकीच्यांना कळलं. ओके, पुढे जाऊया आता आपण. ओके, व्हेरी गुड. सो आता पुढचं वाचूया आपण. कॅन यू टेल, नोट द फॉलोइंग सिच्युएशन्स केअरफुली. स्टेट विच ऑफ द चिल्ड्रन शो ऑनेस्ट बिहेवियर. ऑनेस्ट म्हणजे खरोखर, म्हणजे सच्चाईनी, खरेपणाने कोण वागतंय ते आता आपल्याला ह्या 3 सिच्युएशन मधनं चेक करायचंय. अफ्रीन borrowed a pencil from Minu. After she finished using it, she returned it. Shama fell from her bicycle. However, she told her mother, Neha pushed me off the bicycle. तिसरी सिच्युएशन, Mary took the bag she found in a rickshaw to a police station. तर आता ह्या 3 सिच्युएशन आपल्या समोर आहेत. या 3 पैकी कुठल्या सिच्युएशन मध्ये आपण खरेपणाचं, सच्चाईची वागणूक बघतोय? मला जरा फक्त नंबर्स मध्ये कळवा. या 3 सिच्युएशन मध्ये आपण कुठल्या सिच्युएशनला खरेपणाची वागणूक बघितली? ओके, आता बरोबर आहे तुमचा आन्सर. फर्स्ट आणि थर्ड सिच्युएशन या 2 अशा होत्या ज्याच्यामध्ये आपण खरेपणाची वागणूक बघितली.
म्हणजे काय की अफरीननी मीनूकडून पेन्सिल घेतलेली होती, तिची वापरून झाल्यावर तिने तिला परत करून टाकली. एखादी मुलगी असंही करू शकली असती की वापरून झाली तरी सांगायचं नाही माझा अजून वापर चालू आहे असं म्हणून बरेच दिवस ती पेन्सिल स्वतःकडे ठेवायची, तर हे चांगलं नसतं. बट आता इथे काय केलंय, तिची वापरून झाल्यावर तिने लगेच परत केली. सो फर्स्ट सिच्युएशन सुद्धा ऑनेस्ट बिहेवियर आहे. नेक्स्ट सिच्युएशनमध्ये ती क्षमा आपली आपण पडली होती सायकलवरून, पण तिने आईला सांगताना नेहाने मला ढकललं असं सांगितलं. आता ह्याला कारण बरेच असू शकतात. नेहाबरोबरची दुश्मनी, नेहाशी आधी झालेलं भांडण, पण तरी तुम्ही तिथे खोटं सांगितलं नाही पाहिजे जरी तुमचं भांडण असलं तरी. मेरीनी जी तिला बॅग सापडली होती रिक्षामध्ये ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देऊन टाकली. हे सुद्धा एक ऑनेस्ट बिहेवियर आहे. समज त्या बॅगमध्ये पैसे किंवा इतर काहीही गोष्ट असती जी मेरीच्या फायद्याची असती तर ती डिरेक्टली ती वापरू शकली असती, पण तिने ते नाही केलं, ती पोलीस स्टेशनला देऊन आली. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ऑनेस्ट बिहेवियर. ती स्वतःला स्वतःचे सच्चेपणा तिने दाखवला. राईट. सो दिस बिहेवियर इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. इफेक्ट्स ऑफ ऑनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. जर आपण सच्चेपणाने वागलो किंवा नाही वागलो तर काय होऊ शकतं ते आता आपण बघूया. वी डू मेनी थिंग्स एव्हरी डे. समटाइम्स वी मेक मिस्टेक्स. तुम्ही इंग्लिशमध्ये म्हण ऐकली असेल, टू एअर इज ह्युमन. माणूस आहे तर चुका ह्या होणारच. इज व्हॉइस ब्रेकिंग फॉर ऑल? नो. ओके, थँक्यू. हर्षद प्लीज तुझ्या इथे चेक कर, व्हॉइस ब्रेक होतोय का? काही जण येस म्हणतायत, काही जण नो म्हणतायत. 1-2च मिनिटं थांबा. आता येतोय व्हॉइस? आता आवाज क्लिअर आहे? ओके, थँक्यू. तर आता मी जे वाचलं होतं की आपण दिवसभरात भरपूर ऍक्टिव्हिटीज करत असतो, काही ना काही करतच असतो, नुसते झोपून नसतो. आणि जे आपण काही करतो त्याच्यामध्ये आपल्या काहीतरी चुका होतात. बरोबर. माणूस आहे म्हणल्यावर चुका होणारच. कोणीच परफेक्ट नाहीये. कोणी दिवसभरातली सगळी कामं एकदम परफेक्शननी केलेली आहेत आणि सगळं बरोबर आलंय असं होत नाही. माणसाकडनं चुका ह्या होतच राहतात. When we realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friends and family. आपल्याला समज असं लक्षात आलं, आपल्याला सपोज असं एखाद्या वेळेला लक्षात आलंय की आपण काहीतरी चूक केलेली आहे, तर आपण त्या चुकीबद्दल आपल्या घरच्यांशी आपल्या मित्रमैत्रिणींशी बोललं पाहिजे की आज माझ्याकडून ही चूक झाली, हे ऑनेस्टली आपण सांगितलं पाहिजे. ओके. त्याच्यामुळे काय होऊ शकतं ते बघा आता. बाय डुईंग दिस वी लर्न टू बी ऑनेस्ट अँड फाइंड अ वे टू करेक्ट अवर मिस्टेक्स. कधी कधी काय होतं, आपण एखादी चूक केलेली असते, ती आपण सुधारायची कशी हे स्वतः विचार करत राहतो, पण आपल्याला ती कधीही सुधरत नाही, कारण आपणच चूक केली, आपल्याला त्याच्याबद्दल माहीत नव्हतं त्या गोष्टीबद्दल, म्हणून आपल्याकडनं चूक घडलेली असते. बट जेव्हा तुम्ही ती चूक तुमच्या पेरेंट्सना सांगाल, आई वडिलांना सांगाल की आज माझ्याकडून हे घडलं, तर आई वडील आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांच्याकडे जास्ती अनुभव आहे, ते काहीतरी चांगला सल्ला नक्की देतात की ही चूक झाली आहे, ठीक आहे, आपण हे करूया आणि चूक सुधारवूया, किंवा पुढच्या वेळेला ही चूक होऊ नये म्हणून काय करता येईल हे ते सांगू शकतात. त्यामुळे जे आपल्याकडनं घडलं आहे ते लपवून न ठेवता आपण काय केलं पाहिजे, ते जो कोणी आपला विश्वासू आहे, आपले आई वडील, यांच्यापैकी ज्याच्याशी आपलं जास्ती चांगलं जुळतं, त्याला जाऊन सांगायचं की माझ्याकडनं ही चूक झाली आहे, कशी मला ती सुधारवता येईल. ओके. नेक्स्ट इज इट इज ऑल्सो नेसेसरी टू बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर इन अवर वर्क. आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला कायम ते सिन्सिअरली आणि ऑनेस्टली सच्चेपणाने ते झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला असं सांगितलं की तुमची आपण ऑनलाईन एक्झाम घेणार आहे. आता आपला स्क्रीन तर मी तुम्हाला दिसत नाही, तुम्ही मला दिसत नाही आहात, पण मी तुम्हाला समज सांगितलं की 1 तास तुम्हाला ह्या विषयावरती ही परीक्षा लिहायची आणि मी तुम्हाला 10 प्रश्न दिले.
तर तुम्हाला तुमच्या कामात सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टी दाखवायला लागेल की तुम्ही ती उत्तरं न बघता लिहिताय. मला इथे बसून कळणार नाहीये की तुम्ही खरंच बघत आहात की नाही. एखाद्याला त्या टेस्टमध्ये 10 पैकी 10 सुद्धा मिळून जातील, सगळी उत्तरं बरोबर येऊन. पण जर ते तुम्ही पुस्तकात बघून लिहिलं असेल तर त्याचा काही फायदा आहे का? तर नाही. नुकसान कोणाचं होणार आहे? जी व्यक्ती असं करेल त्याचंच नुकसान होणार. कारण काय की उत्तरं समजलीच नाहीत तेव्हा बघितली गेली आणि लिहिली गेली. मार्क दिसताना आई वडिलांना सुद्धा कौतुकास्पद दिसले, 10 पैकी 10 दिसले. तुम्हालाही त्या दिवशी छान वाटेल की वाह मला 10 मार्क मिळाले. बाकी इथे मलाही वाटेल की खरोखरच हुशार मुलगा किंवा मुलगी आहे, 10 पैकी 10 मिळवले. पण ते ऑनेस्ट वर्क असेल का? नाही. जर तुम्ही स्वतःचे स्वतः उत्तरं लिहिलीत आणि भलेही तुम्हाला 4 मार्क पडले तरी सुद्धा ते कौतुकास्पद असतील तुमच्यासाठी. का? तर कमी असले तरी मेहनतीने लिहिलेले. दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही त्याच्या मागे किती मेहनत केली होती, तुमच्या किती लक्षात राहिलं, किती समजलं, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आज 4 मिळाले, उद्या त्याचे 6 होतील, इम्प्रूव्हमेंट करून 8 होतील आणि फायनली 10 होतील. बरोबर? सो ही मेहनत घेणं मधली ही गरजेचं आहे आपल्याला. ही मेहनत महत्त्वाची आहे. ओके. सो जे काही काम आपलं चालू असेल त्याच्याबाबत आपण ऑनेस्ट आणि सिन्सिअर राहिलं पाहिजे. फक्त उरकायचं म्हणून कुठलं काम आपण केलं नाही पाहिजे. So next is we must try hard to keep the trust in any relationship and never cheat. कोणालाही आपण कधी धोका नाही दिला पाहिजे. जे काही चालू असेल त्याच्यामध्ये विश्वास ठेवला पाहिजे. त्या नात्यामध्ये आपण विश्वास ठेवणं गरजेचं असतं. इफ वी आर ऑनेस्ट वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. आपण जर खरं बोललेलो असू तर आपल्याला घाबरायची कधी गरज असते का? तर नाही. आता फॉर एक्झाम्पल मी मगाचेच एक्झाम्पल घेते. मी तुमची टेस्ट घेतली, तुम्हाला 10 प्रश्न दिले होते, तुम्ही ते सॉल्व्ह केलेत. जर तुम्ही ऑनेस्टली सॉल्व्ह केलेले असतील तर तो पेपर माझ्याकडे असेल, तुम्ही जे लिहिलेलं असेल ते. मी असं केलं की जे आन्सर तुम्ही करेक्ट लिहिलेलं आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला इमिजिएटली सांगितलं माईक ऑन करा आणि मला ते आन्सर ॲज इट इज बोलून दाखवा, न कुठेही न बघता, आणि कॅमेराही ऑन करा असं मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलंय. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. जे लिहिलंय ते तुम्ही कॅमेरा ऑन करून बोलून दाखवणार. पण जर बघून लिहिलेलं असेल तर तेव्हा बोलता येणार नाही. बरोबर? हा जो फरक आहे हा जर आपण डिसऑनेस्टी दाखवली तर प्रॉब्लेममध्ये आपणच येऊ शकतो. आपल्याला घाबरून राहायला लागतं, राईट? बट आपण ऑनेस्टली एखादं काम केलं असेल आपल्याला घाबरून राहायची काही गरज नाही. सपोज आपण मगाचं एक एक्झाम्पल घेतलं, त्या मीनूनी रिक्षामध्ये सापडलेली पिशवी ही पोलिसांकडे देऊन आली होती ती. आता समज तिने तसं नसतं केलं, ती पिशवी ती पोलिसांकडे न देता स्वतःकडे घेऊन बसली असती तर त्या रात्री तिला नक्की झोप लागली नसती. तिला 2 मिनिटाचा आनंद झाला असता की मला एवढे पैसे मिळाले. डोक्यात एक टेन्शन राहणार, समज पोलीस घरी आले तर, ज्याची पिशवी होती ती व्यक्ती घरी आली आणि म्हणली तू पिशवी कशी घरी आणलीस, चोरीचा आळ आला तर, हे टेन्शन घेऊन तिला कायम राहायला लागलं असतं. बट तेच तिने ऑनेस्टी दाखवली, पोलीस स्टेशनला पिशवी देऊन आली म्हणल्यावर तिला काय करता येईल, उद्या पोलीस दुसऱ्या स्टेशनमधले पोलीस आले किंवा ती व्यक्ती होती जिची पिशवी होती ती आली तरी मीनू स्ट्रेट अवे त्यांना पोलिसांकडे घेऊन जाईल की इथे इथे मी तुमची पिशवी दिलेली आहे, इकडनं कलेक्ट करा. राईट? सो ह्या ऑनेस्टीमध्ये ऑनेस्टली आपण जर एखादं काम केलं तर आपल्याला घाबरून राहायला लागत नाही. हा मेन पॉइंट असतो. 2 गोष्टी असतात जर आपण सच्चेपणाने वागलो तर. एक तर आपल्याला कोणापासूनही घाबरून राहायला लागत नाही, कसलीही भीती राहत नाही, आणि दुसरं आपल्याला काही लक्षात ठेवायला लागत नाही. खोटं बोललेलं आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. बरोबर ना? आपण समज घरी सांगितलं की एखाद्या टेस्टमध्ये तुम्हाला मिळाले होते 4 मार्क, तुम्ही सांगितले होते 8 मार्क, तर पेरेंट टीचर मीटिंगला तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की बाबा हा मी इथे 8 मार्क सांगितले होते बरं का. जर 4 मिळाले, 4 सांगितले विसरून गेले, पुढच्या टेस्टमध्ये 8 मिळाले, कौतुक झालं, हो की नाही? हा एक फरक होतो खूप मोठा. बट इफ वी आर डिसऑनेस्ट वी लूज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्याला स्वतःबद्दल सुद्धा आपला जो एक कॉन्फिडन्स असतो की मी हे काम बरोबर केलेलं आहेच आहे, हा जो कॉन्फिडन्स आहे हा सुद्धा आपला कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते. मग वी मस्ट बी ऑनेस्ट ॲट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. आपण घरी सुद्धा सच्चेपणानेच वागलं पाहिजे आणि बाहेर सुद्धा लोकांमध्ये सुद्धा आपण जे काही आहे ते खरं आणि व्यवस्थित वागलं पाहिजे.
एव्हरीवन रिस्पेक्ट्स अन ऑनेस्ट पर्सन. जो सच्चाईने खरे ऑनेस्टली पुढे जातो त्याचा सगळेजण आदर करतात. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. आपलं बळ आहे ऑनेस्टी हे. जर एखादा माणूस खरेपणाने पुढे चाललाय तर त्याला कोणी कशामध्ये अडकवू शकत नाही. तेच जर एखादा खोटारडेपणाने वागतोय तर त्याला अडकवणं सोपं असतं. बाकीच्या लोकांकडे त्याचा खोटारडेपणा हा मुद्दा हातात असतो. त्यामुळे जर उद्या समज तुम्ही एखाद्या मित्रावर मैत्रिणीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्याला किंवा तिला तुम्ही असं सांगताय की मी घरी माझे मार्क्स वाढवून सांगतेय, आणि जर उद्या तुमचं भांडण झालं आणि त्यांनी घरी येऊन सांगितलं तर काय होऊ शकतं? ही भीती तुम्हाला राहणार नाही जर घरी आधीपासूनच खरे मार्क्स माहिती आहेत. ती व्यक्ती तुमचं काहीच बिघडवू शकत नाही. बरोबर? म्हणून ऑनेस्टी इज इम्पॉर्टंट पार्ट इन अवर लाईफ. ऑनेस्टी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट अवर लाईफ. आपला कोणी सगळ्यांची हुशारी वेगळी असते. दोन गोष्टी असतात या जगात. IQ प्रत्येक माणसाकडे. IQ म्हणजे इंटेलिजन्स कोटा आणि EQ इमोशनल कोटा. तर ह्या दोन पैकी EQ जास्ती असेल तो माणूस जास्ती सक्सेसफुल होतो. IQ हा हुशारीचा इंडेक्स असतो आपल्या. म्हणजे किती लवकर आपण एखादी गोष्ट समजून घेतो, किती लवकर त्याचा वापर करतो. आणि EQ म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे किती इमोशनली बघतो. आपली ऑनेस्टी, आपण समोरच्याला किती रिस्पेक्ट देतो, आपण समोरच्याशी किती विनम्रतेने बोलतो. ओके, ह्या गोष्टी EQ मध्ये येतात. तर आतापर्यंतचा जो ग्राफ आहे, जे सक्सेसफुल लोक आहेत त्या सगळ्यांचा ग्राफ असं सांगतो की EQ शुड बी मोर दॅन IQ. तुमचा जर EQ चांगला असेल तर तुमची प्रगती नक्की जास्त चांगली होते. IQ कितीही जास्ती असला आणि EQ कमी असला तर त्या IQ चा गैरवापर होतो. ओके, त्यामुळे ऑलवेज ट्राय टू बी ऑनेस्ट विथ पीपल अराउंड यू. कायम सगळ्यांशी सच्चेपणाने जे काही खरं आहे ते ठेवा. चुका सगळ्यांकडनंच घडतात, त्यात काही विशेष नाहीये. कोणीच असा नाहीये की जो कधीच चुकलेला नाही किंवा कधीच चुकणार नाही, मी आता सुद्धा चुकत नाही, असा कॉन्फिडन्स ठेवणारा माणूस वेळाच म्हणायला लागेल. कारण असं कधीच होऊ शकत नाही. आपण सगळे मनुष्य जात आहे आणि आपण चुकतोच. कुठल्या ना कुठल्या बाबतीत काही ना काहीतरी करताना आपली काहीतरी थोडीशी चूक होऊ शकते. ती मान्य करायची आणि पुढे जायचं. ती लपवून पुढे जाणं हा ऑप्शन नसतो. ओके, सो आता जो मी पॅराग्राफ वाचला तो एकदा परत वाचायचा आहे आपल्याला. तर मगाशी जी नावं आली होती त्यातलीच काही नावं आपण घेऊयात आता आधी, किंवा मी एक एक नावं सांगते. मी सगळ्यांची नावं लिहून घेतलेली आहेत. सो वी विल स्टार्ट विथ स्वराज. दीक्षा, तू मगाशी थोडंसं वाचलं होतंस म्हणून स्वराजला सांगते आता मी. Swaraj, are you there in lecture? Please switch on your mic. Swaraj. Okay, mic switch on कर. परत ऑफ झालाय तुझा माईक. ओके, स्क्रीन दिसतोय तुला? स्क्रीन दिसतोय? ओके, नो. तुझा आवाज येत नाहीये स्वराज. स्क्रीन दिसतोय? Yes. Okay, please start reading from effects of honest and dishonest behavior. वाचायला सुरू कर. वी डू याच्यापासून पुढे वाचायला सुरू कर. स्क्रीनच्या वर जे Teacher, which? स्क्रीन दिसतोय तुला? वी डू मेनी थिंग्स.
ओके, नो प्रॉब्लेम. माईक ऑफ केलास तरी चालेल. तुला मे बी आता स्क्रीन दिसायला प्रॉब्लेम येत असेल, रेंजमुळे होऊ शकतं असं. तुझा माईक ऑफ केलास तरी चालेल थोड्या वेळासाठी. मी तुला नंतर परत एकदा वाचायला देते. आता माईक ऑफ केलास तरी चालेल. Swaraj, please switch off your mic. So next is Anuj. Yes, teacher. Yes, okay. Can you see the screen? Yes. Okay, please start reading from we do. We do many different things every day. Something Sometimes we make mistakes. When we realize realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friend and family. By doing this, we learn to be honest honest and find a way to correct our mistake. mistakes. Very good. Please, you can switch off your mic. Okay. Next is Antara. Antara, please switch on your mic. Yes, teacher. Okay. Can you see the screen? Yes. Okay, please start reading from it is also necessary. Second paragraph. Necessary to be Honest and yet sincere sincere in our work. We must try hard to keep the trust in any relationship and never share cheat. of if we are honest. We not have to. Yes, please continue. Be afraid. Do you know? But if what? But if we are dishonest. दिसतोय स्क्रीन? नाही. ओके, आता दिसतोय बघ फर्स्ट पॅराग्राफ वरची पहिली ओळ. बट इफ वी आर डिसऑनेस्ट We lost our that if we are dishonest, will lose our self-confidence. confidence. This must be founded at Just at home. As will in public. Everyone respect and notice Honest person. person Honest with our strength. Correct. Very good. You can switch off your mic now. ओके, सो नेक्स्ट पॅराग्राफ झाला की आदेश आणि हर्षदला वाचायला देईन मी. आतापर्यंत आपण ह्या पॅराग्राफ मध्ये शिकलो होतो की इफेक्ट्स, आपण जे ऑनेस्टी आणि डिसऑनेस्टी जर दाखवली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात.
ऑनेस्टी दाखवली तर त्याचे काय काय चांगले परिणाम आहेत. आपल्याला काही लक्षात ठेवायला लागत नाही आपण काय बोललो होतो ते. आपल्याला कोणाचीही भीती राहत नाही. जो ऑनेस्टीने वागतो त्याला खूप आदर मिळतो या जगात, सन्मान मिळतो आणि ते आपलं बळ असतं. सगळ्यात चांगली स्ट्रेंथ असते आपली ऑनेस्टी. ऑनेस्टी आपली स्ट्रेंथ असते, ते आपलं बळ असतं. ओके, सो हे जे आहेत हे सगळे आपल्या ऑनेस्टीचे फायदे आहेत. नाव नेक्स्ट, ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ. आपण जशी घरात काही गोष्टींची ऑनेस्टी दाखवू शकतो, आपण पब्लिक लाईफ मध्ये कशा प्रकारे सच्चेपणा दाखवला पाहिजे. इफ वी आर ऑनेस्ट इन आवर पब्लिक लाईफ, we will get better public services and facilities. What happens if we travel on a train or bus without a ticket? Our public transport system will run at a loss and would soon have to shut down. If each person buys a ticket honestly, this problem will not arise. म्हणजे काय की आता आपल्याला पब्लिकमध्ये सोशली आपल्याला का सच्चेपणा दाखवायचा आहे, तर जर आपण तो सच्चेपणा दाखवला तरच आपल्याला चांगल्या सर्व्हिसेस, चांगली सर्व्हिस आणि चांगल्या फॅसिलिटीज मिळतील. एक त्यांनी एक्झाम्पल म्हणून काय दिलंय की समज तुम्ही ट्रेननी किंवा बसनी प्रवास करताय आणि तिकीट तुम्ही काढलंच नाही. आपण काय विचार करतो की मी एकट्याने तिकीट नाही काढलं तर काय बिघडणार आहे, बाकीचे 100 लोक तर काढतायत. असं नाही होत. असं जर प्रत्येकाने विचार केला तर बसचं तिकीट 100 जण काढणार नाहीत. भलेही तुम्हाला तिकीट चेकरने पकडलं नाही तर 100 जणांनी तिकीट काढलेली नाहीत आणि बस तशीच चालू राहिली तर एक दिवस असा येईल की बस तोट्यात जाईल. कोणालाच बस पळवण्यासाठी सरकारकडेच पैसा राहणार नाही. कशाच्या बेसिसवर ते पळवणार? तुमच्या तिकिटातून जे पैसे जातात तो पैसाच ड्रायव्हर कंडक्टरचे पगार, पेट्रोल या सगळ्यासाठी वापरला जातो आणि तुम्हालाच पुढच्या वेळेला प्रवास करताना ती बस उपयोगी येते. जर तुम्ही पहिल्या वेळेला पैसेच नाही दिलेले तर या बाकीच्या गोष्टी पेट्रोल बसमध्ये भरणार कुठून? म्हणजे पुढच्या वेळेला बस, ट्रेन जे काही असेल ते धावणारच नाही आणि गैरसोय कोणाची होईल? पब्लिकचीच, त्याच माणसांची होईल ज्यांनी आधी तिकीटं काढलेली नव्हती. बरोबर. दरवेळेला आपला एक माइंडसेट कसा असतो की मी एकट्याने एवढंसं केलं तर काय फरक पडेल. पण असं इमॅजिन करा जेव्हा प्रत्येक माणूस हे मी एकट्याने केलं तर असं म्हणला तर नक्की तिथे 100 जण होतील ना तयार. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं बघताय कुठेतरी रस्त्याने जाताय आणि बसमधनं बाहेर कचरा टाकलाय, मी एकट्याने तर टाकलाय असं तुम्ही म्हणाल. तुमचं बघून समोरच्या माणसाने सुद्धा हाच विचार केला की हा टाकतोय तर मी टाकायला काय प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांनी सुद्धा कचरा बाहेर टाकला. अशी एक बस रस्त्यावरनं धावली तर 2 जणांनी कचरा टाकलाय. अशा दिवसाला 10 बस धावतात, त्यातल्या जर दोघांनीच फक्त जरी कचरा टाकला तरी 20 जण बसच्या बाहेर कचरा टाकतायत. म्हणजे केवढा कचरा जिथे कचरा पेटी नाहीये त्या ठिकाणी रस्त्यावर साचेल. पण हेच जर स्ट्रिक्टली फॉलो केलं की कोणीही म्हणजे कोणीही कचरा टाकायचा नाही, एकाही व्यक्तीने नाही, तर जेव्हा पहिली व्यक्ती तिथे येईल ती कचरा टाकताना हा विचार करेल की इथे एवढी स्वच्छता आहे, ह्याचं मी घाण करू की नको. जेव्हा प्रत्येक जण हा विचार करेल तेव्हाच तो एरिया क्लीन राहील. त्यामुळे मी एकट्याने केलं तर काय होणार आहे, हा ॲटिट्यूड थोडासा चुकीचा आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे येणारच की मी एकट्याने केलं तर काय होईल. सो दॅट इज सेल्फ डिसिप्लिन. आपण स्वतः ती शिस्त लावून घ्यायची असते की मी जर केलं तर माझं बघून समोरची व्यक्ती हे करणार आहे. म्हणजे जेव्हा मी असा विचार करतेय की मी एकटीने केलं तर काय होईल, तर समोरची व्यक्ती सुद्धा माझं बघून जर केलं तर माझ्याबरोबर मी दोघांना घेऊन ही चुकीची गोष्ट करणार आहे. आमच्या दोघांचे 4 व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जेव्हा पण कुठलीही अशी कृती करायची असेल जे चुकीचं, फॉर एक्झाम्पल आता मी उदाहरणार्थ घेतलं होतं की कचरा टाकलाय आपण बाहेर, तर हे जेव्हा आपण विचार करतो की मी एकटीने एकदाच केलं तर काय होईल, आपण जेव्हा एकदाच एखादी गोष्ट करतो ना चुकीची आणि त्याला समज आपल्याला काही शिक्षा नाही मिळाली तर आपल्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स होतो की मी पुढच्या वेळेला केलं तरी सुद्धा होणार नाही काही मला. तो कॉन्फिडन्स चुकीचा आहे, तो कधीही आपण बाळगायचा नाही. हा जो चुकीचा कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये की जर मी एकदा केलं माझं चुकलं, मला कोणी पकडलं नाही म्हणजे मी दुसऱ्यांदा करू शकतो, नाही. दुसऱ्यांदा पकडलं जाण्याची भीती असतेच आणि जेव्हा पकडले जाल तेव्हा मागच्या 4 चुका तुमच्या सापडतील. ते आणखीन डेंजरस आहे.
की तुम्हाला एकदा चुकला होता, स्वतःलाही कळलं नाही की आपलं काहीतरी चुकतंय, असा प्रश्न येऊ शकतो समोरून. त्यामुळे एक सेल्फ डिसिप्लिन, आपण स्वतःसाठीच काही रूल्स घालायचे असतात की मी ही गोष्ट आयुष्यात करणार नाही, आणि ते स्ट्रिक्टली आपलं आपणच फॉलो करायचं असतं. ओके. Honesty can increase efficiency in public life. Honesty is the best way to increase discipline and efficiency in public life. म्हणजे काय की आपलं जे बाहेरचं लोकांमधलं जे आयुष्य आहे ते सुधारवण्यासाठी ऑनेस्टी गरजेची आहे. त्याच्यामध्ये एफिशियन्सी, ते अजून चांगलं करायचं आहे आपल्याला, तर आपल्यालाच एक सच्चेपणाने वागणूक जर आपण घेतली तरच ते कायम राहील. आता ठिकठिकाणी बोर्ड लावलेले असतात की रस्त्यावर थुंकू नका, पण तरी अजूनही असं होतंच की रस्त्यावर माणसं थुंकतात. मध्ये असा रूल काढला होता की जर असं दिसलं तर काहीतरी शिक्षा म्हणून 5,000 रुपये 10,000 रुपये दंड आकारला जाईल. लोक त्यालाही घाबरत नाहीत, त्या पोलिसावरच आरेरावी करतात आणि त्याच्यातून निघून जातात. बट हे चांगली गोष्ट नाहीये, तुमच्यासाठीच तो रूल आहे. जे रस्त्यावर थुंकताय त्याच्यातून काहीतरी समाजाला घातक गोष्ट आहे ती, म्हणून सांगितलं जातंय. त्याच्यातून आजार पसरू शकतात, ते पसरू नयेत म्हणूनच आपल्यासाठी ही सोय केलेली आहे. म्हणूनच ती आपण जर चांगल्या शब्दात हे सांगितलं की असं करू नका तर माणसं ऐकत नाहीत. त्याच्यावर जर दंड आकारला, जेल होईल असं सांगितलं तर ऍटलिस्ट थोडी घाबरतात. बट हे सगळं तेव्हाच संपेल जेव्हा माणूस सेल्फ डिसिप्लिन आणेल, जेव्हा आपला आपण विचार करण्याची क्षमता वाढेल की जरी इथे कॅमेरा नसला, जरी इथे पोलीस नसला तरी मी सिग्नल तोडणार नाही. किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, सिग्नल लागलेला आहे, पोलीस दिसत नाहीये म्हणून भरधाव गाडी सोडायची, आणि जर समोरनं वेगानं गाडी आली तर ऍक्सिडेंट होतो. ह्यात चूक कोणाची? आता जो गाडीवरनं फास्ट गेला सिग्नल तोडून त्याचीच. नुकसान कोणाचं झालं? त्याचं स्वतःचंच झालं. मग जर हाच आपण एक स्ट्रिक्टली फॉलो करत असू की नाही, सिग्नल लागला की मी थांबणार, भलेही बाकीचे 10 लोक न थांबू देत, तुम्ही थांबलाय हे बघून ऍटलिस्ट 2 जण तरी नक्की रस्त्यावर थांबणार की कोणीतरी हा सिग्नल फॉलो करतंय म्हणजे याला महत्व आहे, आणि तो माणूस तिथे थांबणार. सो ही ऑनेस्टी जर एका माणसाने ठेवली तर पब्लिक लाईफ मध्ये सुद्धा ही ऑनेस्टी अशीच वाढत जाते. दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, वी विल स्टार्ट विथ, परत एकदा तुम्हाला आता पॅसेज वाचायला सांगते मी. हा विल स्टार्ट विथ आदेश. आदेश, प्लीज स्विच ऑन युअर माइक. आदेश, माइक ऑन कर. येस, प्लीज स्टार्ट रीडिंग ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ. स्क्रीन दिसतोय तुला? Yes. ओके, प्लीज स्टार्ट रीडिंग. इफ वी पासून. If we are honest in our public life, is We will. will will get better public services and Facilities. facilities. What happens if we travel on a Train. train or bus without a Ticket. ticket? Our public transport System system will run at a loss and would would some soon have to shut shut down. if each personal Person buys buys a
टिकेट, ticket, honesty, honesty, this problem, problem will not arise, arise. arise. Very good. Please, you can switch off your mic. Mic off करू शकतोस? Okay. So now next is हर्षद. अंतरा, अनुज, दीक्षा तुमचं एक एकदा वाचून झालंय. पुढचं जेव्हा वाचायची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला सांगते. आता हर्षद आहेस तू? Yes. Okay. Please start reading from honesty can increase. Second paragraph. Honesty can increase Efficiency. efficiency in public life. Honesty is the best way to increase discipline and Efficiency. in public life. ओके, व्हेरी गुड. बस पुढच्या पॅराग्राफ मधलाही थोडासा पार्ट मी तुला नंतर वाचायला देते. आता माईक स्विच ऑफ कर. ओके, व्हेरी गुड. आता आपण ऑनेस्टीचे इन जनरल आपल्याला काय फायदे होतात, इफेक्ट्स होतात ते बघितले होते आणि ऑनेस्टीचा आपल्याला पब्लिक लाईफ मध्ये काय उपयोग होतो हे सुद्धा आपण बघितलं. सपोज तुम्हाला क्वेश्चन आला की एक्झाम मध्ये असं आलं की व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑफ ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ, तर आत्ता जे 2 पॅराग्राफ वाचले आदेशनी आणि हर्षदनी, ते दोन्ही पॅराग्राफ आपल्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑर बेनिफिट्स ऑफ ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ, तर ह्याच्यामध्ये हे 2 पॅराग्राफ तुम्ही आन्सर म्हणून लिहिणार आहात. ओके. ह्या जे आपण वाचतो आतापर्यंत त्याच्यामध्ये जे तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स वाटतील, ज्याची मीनिंग्स तुम्हाला माहिती नाहीयेत, तर ते शब्द तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा वहीमध्ये. लेक्चरच्या शेवटी आपण ते डिस्कस करूया की त्यांचे अर्थ काय आहेत ते. ठीक आहे. जे शब्द वाचायला तुम्हाला अवघड पडतायत, ज्याची स्पेलिंग्स अवघड पडतायत, ज्यांचं मीनिंग कळलेलं नाहीये, असे शब्द वाचून ठेवा. मी सांगताना तुम्हाला अख्ख्या वाक्याचा अर्थ सांगते. प्रत्येक शब्द आपण अर्थ काढत बसलो तर आपला खूप वेळ जाईल, म्हणून मी अख्ख्या वाक्याचा तुम्हाला अर्थ सांगते. त्यातला समज एखादा शब्द अवघड जातोय तर तो तुमचा तुम्ही लिहून ठेवा की मला हा शब्द कळत नाहीये, मी लिहून ठेवणार. ओके. फॉर एक्झाम्पल आता इथे सर्व्हिसेस, फॅसिलिटीज, एफिशियन्सी हे थोडे वेगळे शब्द आहेत, तर ते लिहून ठेवा. त्यांची स्पेलिंग पाठ करा, कारण जेव्हा तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तेव्हा तुमचा तुम्ही जेव्हा विचार कराल तुम्हाला सर्व्हिसेस हा शब्द आठवेल, पण स्पेलिंग चुकलं तर मार्क्स कमी होऊ शकतात. त्यामुळे ट्राय करा की तुम्ही ह्याची स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवताय. आणि जेव्हा होमवर्कला क्वेश्चन्स येतील तेव्हा एक छोटीशी, आता आपण ऑनेस्टी बद्दलच बोलतोय, तर ऑनेस्टी बद्दल बोलतोय म्हणून सांगते की जेव्हा तुम्ही होमवर्क अपलोड करता, होमवर्क सॉल्व्ह करता, तेव्हा एक काम करा. नुसतं टेक्स्टबुक मध्ये बघून उत्तर नका लिहू. टेक्स्टबुक प्रश्न बघा, टेक्स्टबुक मधनं उत्तर वाचा, ते समजून घ्या, त्यातली अवघड स्पेलिंग, अवघड वर्ड्स त्यांची स्पेलिंग लर्न करा, त्यांचा अर्थ समजून घ्या आणि मग ते उत्तर तुमच्या भाषेत जसं जमेल तसं लिहा. आपलं आपण डायरेक्ट टेक्स्टबुक मधलं उचलून वहीत न लिहिता तुमचं तुम्हाला कसं लिहिता येईल हे बघा आणि लिहा. थोडंसं उत्तर चुकलं, पुढे मागे झालं, काहीही फरक पडत नाही. आपलं अजून आपण ऑगस्ट महिन्यात आहे, तुमची परीक्षा येईपर्यंत अजून भरपूर वेळ जाणार आहे, बरोबर. तोपर्यंत आपली उत्तरं नक्की अजून चांगली कशी होतील याचा आपण प्रयत्न करणार आहे, राईट. सो आजपासून हे लक्षात घ्या की जे काही होमवर्कची आन्सर्स तुम्हाला लिहायची असतील ती तुमची तुम्ही आधी वाचा, लर्न करा, समजून घ्या आणि मग उत्तर लिहा. पुस्तक बंद करून प्रश्न बघून उत्तर लिहा त्याचं. चालेल? करणार सगळे असं? ओके. आता एक पुढचा छोटासा पॅराग्राफ राहिलाय, तो आपण वाचून घेऊया. ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. इन अ फॅमिली वी कोऑपरेट इच अदर. कोऑपरेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट एकत्र करणं. आपण सगळ्यांना एकमेकांना मदत करतो घरी सुद्धा. कोऑपरेट. सिमिलरली इन टीम स्पोर्ट्स
the more the players cooperate with one another, the better is their game. कोऑपरेशन म्हणजे एकमेकांना मदत करणं, एकमेकांच्या चुका सांभाळून घेणं आणि पुढे जाणं. आपली घरी भावा बहिणीची भांडणं झाली तर आई ती सोडवते. दोघांची काही ना काही चूक असते, ती बाजूला सारून आई ती भांडण सोडवते आणि आपण पुढे जातो एकमेकांच्या मदतीने. फॉर एक्झाम्पल आता एखादा गेम आहे फुटबॉल. फुटबॉलमध्ये काय केलं जातं, बॉल एका दुसऱ्याकडे पास केला जातो. एखादी व्यक्ती आहे, तिचं असं म्हणणं आहे की मीच गोल करणार, माझ्याच नावावर ते गोलचं क्रेडिट गेलं पाहिजे, आणि त्याच्या आजूबाजूने 8 जण आहेत, त्याला बॉल पास करणं पॉसिबल आहे पण त्यांनी केला नाही, माझंच नाव तिथे आलं पाहिजे या कुठल्या तरी एका अहम भावनेनी त्यांनी समज बॉल पास केला नाही तर काय होईल, गेम हरून जातील ते. पण तेच हा एक टीमचा गेम आहे, सगळ्यांनी एकत्र मिळून खेळायची गोष्ट आहे. हे जर समजून घेतलं तरच तो गेम पुढे जाईल. राईट. आता क्रिकेट सारखा गेम आहे, एखाद्या खूप चांगला बॅट्समन आहे पण त्या दिवशी काहीतरी झालं आणि त्याला खूप रन नाही मिळाल्या. दुसऱ्या बॅट्समननी त्याला सांभाळून घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या बॅट्समननी त्या रन्स भरून काढणं गरजेचं आहे. तिथे जर त्याच्यावर टीका करत बसले की हा याला खेळताच येत नाही तर त्याचा उपयोग नाहीये. सो ॲडव्हान्टेजेस तर हे कोऑपरेशन आहे, एकमेकांचं सहाय्य करून पुढे जाणं आहे. Instead of keeping the feeling of cooperation restricted to sports, we should bring it into public as well. Everyone needs cooperation in public life. जेव्हा पण आपण काहीही पब्लिकली सोशल लाईफ जगत असतो, कोणाची ना कोणाची आपण मदत घेत असतो किंवा आपण कोणाला मदत करत असतो आणि म्हणूनच आपलं सगळं लाईफ चालू आहे. वी टू नीड द हेल्प ऑफ अदर्स. जशी आपण दुसऱ्याला मदत करतो असं कोणाचंच नाही होत की कोणाच्याही मदतीशिवाय मी सगळी कामं करेन, असं कोणाचंच नाही होत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कोणाची ना कोणाची थोडी जास्ती मदत ही लागतेच. फेअर्स, रॅलीज अँड अदर such gatherings can only be arranged successfully if we cooperate with one another. जर फॉर एक्झाम्पल आता तुमचं शाळेचं गॅदरिंग आहे, जर एकमेकांना मदतच नाही केली तर ते गॅदरिंग पुढे जाणारच नाही. भांडतच बसले सगळे तर काहीच पुढे होणार नाही. सो दीज आर ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. एकमेकांना मदत करून आपण कसे पुढे जाऊ शकतो ह्याचा कायम विचार केला गेला पाहिजे. राईट. आता आपल्याला ज्वलंत उदाहरण आहे करोनाचं. करोनावर मात करण्यासाठी काही देशांमध्ये सायंटिस्ट प्रयत्न करतायत, बरोबर. त्यांच्याकडे समज लस निर्माण झाली तर काही देशांची अशी परिस्थिती आहे की लस निर्माण करून देऊ पण त्याच्या समज 10 लाख लसी निर्माण करायच्या आहेत तर काही फॅसिलिटी नाहीये. मग त्याच्यासाठी ते दुसऱ्या देशाची मदत घेत आहेत की आता तुमच्याकडची फॅसिलिटी प्रोव्हाइड करून आम्ही लसीचं जे हे आहे मेन जी गोष्ट आहे की कशामुळे लस तयार होईल ते आम्ही सांगतो, 10 लाख लसींची जी क्वांटिटी करायची आहे ती तुम्ही करा. हे जेव्हा दोन्हीचं कोऑपरेशन आहे तेव्हाच लस निर्माण होईल, बरोबर. एखादा देश म्हणला की नाही तुम्ही जर काढताय तर सगळं तुम्हीच करा तर उपयोग आहे का, तर नाही. किंवा दुसरा देश असं म्हणलं की आमच्याकडे जर सगळं निर्माण करणार आहे तर सगळ्याचं क्रेडिट आम्हालाच मिळालं पाहिजे, तरी उपयोगी नाहीये कारण तुम्ही करत नाही तर तुम्ही क्रेडिट नाही घेतलं पाहिजे, बरोबर. सो दीज ऑल आर ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. एकमेकांना सहाय्य करूनच आपण पुढे जाऊ शकतो. ओके. सो इथपर्यंत सगळ्यांना नक्की कळलंय आज आपण काय काय शिकलोय ते, काय काय वाचलं ते व्यवस्थित लक्षात आलं. व्हेरी गुड. होमवर्कसाठी मी काही क्वेश्चन्स अपलोड करेन. जे लास्ट लेक्चरला अब्सेंट होते त्यांच्यासाठी एक कॉमन होमवर्क आहे ते सध्या की एक्सरसाइज चॅप्टर 4चा एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे पूर्ण, आणि शिवाय मी एकच प्रश्न देईन एखाद दुसरा तो सॉल्व्ह करायचा आहे एक्स्ट्रा. ओके. व्हेरी गुड. सो पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करूया ह्या चॅप्टर सोबत. थँक्यू अँड बाय. Bye, teacher. Bye, miss. Bye, miss. Bye, teacher.